हाय, आज तळायचा आहे आखाड आणि देवाला नैवेद्य वगैरे करायचा होता. तर बघू शकता तुम्ही, छान अशी भाजी वगैरे आणली होती मिस्टरांनी आणि बाजार देखील आणलेला होता. तर चला नैवेद्य वगैरे करायचं होतं, तर मी तिची भाजी आणली. मिरच्या, कांद्याची पात वगैरे सगळं भाजीपाला आणलेला होता, पण तो मी फ्रीजमध्ये ठेवला आणि नैवेद्य करायचं होतं. मी तिची भाजी मुलीला निसायला दिली. तर बघा, खूप सुंदर भाजी निसलेली आहे आणि निसतेच आहे. बर ना. हाय गाईज, मालपाटी झाली आणि सर्व मालच बघावं लागतं म्हणजे घरातलं प्रॉब्लेम बघा, आज मी करणार आहे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पुऱ्या. ते गोड तळून घेतला अर्धा किलो. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजची सुरुवात आता शुभ संध्याकाळ. तुम्हाला संध्याकाळी हा ब्लॉग मी चालू केलेला आहे. चला, आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आता मला करायचं आहे देवाला नैवेद्य वगैरे. तर चला, आता तुम्हाला पुढचं रुटीन शेअर करते. आणि आज आहे चतुर्थी, तर मला चतुर्थी सोडवण्यासाठी तर देवाला वरण भाताचा नैवेद्य वगैरे करते आणि देवालाही आखाडाचा नैवेद्य दाखवायचं आहे. तर चला, स्किप न करता बघत राहा व्हिडिओ. चला, गोळ वितळून घेतला आणि आता वरण भाताचा कुकर लावायचा आहे. तर एका साईडला भाजी स्वच्छ निवडून घेतली, कणिक वगैरे मळून घेतली. बघू शकता तुम्ही, छान असं कणिक मळून आता भिजण्यासाठी ठेवून देते साईडला. आणि नंतरून आता मला हे गोळ वितळून घेतलेलं पाणी आहे ते गार करून घेतलं आहे. आणि आता गोडपुऱ्या करण्यासाठी मी हे पाणी या पिठामध्ये टाकते. तर जेवढं पाण्यामध्ये आपण पीठ लागेल तेवढं आपण यामध्ये अशा पद्धतीने मी मळून घेतलं. त्यानंतर एका साईडला वरणाला फोडणी दिली, वरण बनवून घेतलं, कुकरमध्ये भात टाकला आणि आता मी त्याची भाजी बनवायची होती. मला एका साईडला मुलगी मला पुऱ्या बनवून देत आहे, तिला पीठ मळून दिलेलं होतं आणि मी त्याची भाजी छान असं हिरव्या मिरचीचं वाटण केलं, थोडेसे शेंगदाणे टाकली आणि भाजी छान स्वच्छ निवडली. खूप सुंदर भाजी होती, हिरवी, आणि एकच भाजी होती पण खूप मोठी होती. छान निवडून घेतली आणि आता भाजीला एका साईडला फोडणी वगैरे देते. वरण भात करून घेतला आणि गोड पुऱ्यांचं पीठ मळून दिलं मुलीला. छान तिने ही देखील पुऱ्या छान लाटून दिल्या होत्या नैवेद्य बनवण्यासाठी. त्यानंतर आता एका साईडला मी कोरडाई पापड तळून घेते आणि आता त्याच तेलामध्ये मला, कारण पुरी तळायची होती ना, तर सगळ्यात पहिलेच कोरडे पापड तळून घेते. कारण नंतरून तेल थोडंसं थिजल्यावर त्यामध्ये कोरडाई उठत नाही, त्यामुळे पहिली आपण तेलामध्ये कोरडाईच तळून घेत असतो. त्यानंतर आता अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, गोड पुऱ्या मी तळून घेतल्या या गुळाच्या. तर कधी कधी गुळाचा देखील प्रॉब्लेम असतो. कधी कधी गुळ इतका कडक असतो की त्याची पुरी देखील कडक होते, पण खूप सुंदर झाली होती अशा पद्धतीने ह्या गोडपुऱ्या. आणि बघा, एकदम आता या नंतर फक्त मिरचीच्या वाटणाची भाजी बनवली होती ही. यामध्ये फक्त मीठ, हिरव्या मिरचीचं वाटण आणि थोडासा सोडा आणि हे टाकले होतं ओवा आणि छान भजी वगैरे बनवून घेतलं. तर नैवेद्य वगैरे करायचे आहे मला. तर चला, छान अशी नैवेद्य वगैरे बनवून देते मुलीला. तर एका ताटामध्ये सर्व गोडपुरी लावून घेतली आणि त्यानंतर त्यावर वरण भात, भजी, कोरडाई, जेवढा आपण स्वयंपाक केलेला आहे तेवढा स्वयंपाक त्यावर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी भरला अशा पद्धतीने. आणि बघू शकता, देवासाठी ते ताट वगैरे करून घेतले आहे नैवेद्याचं. बघू शकता, खूप सुंदर आहे. आणि आता मुलगी नैवेद्य दाखवायला जाणार आहे मंदिरामध्ये मिस्टरांसंग. आणि तिला सांगितलं होते की शूट घे, पण तिने काही मंदिरात नैवेद्य दाखवण्याचा शूट घेतलीच नाही, व्हिडिओ घेतलीच नाही. कारण मला घरामध्ये पाणी आलेलं होतं आणि अर्धा स्वयंपाक वगैरे करायचं होतं, त्यामुळे मी गेली नाही. मिस्टर म्हणले की मी आणि मुलगी जातो, तर त्यांना मी पाठवून दिलं देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. त्यानंतर आपल्या घरचं कुळदैवत आहे त्यांनाही छान असं नैवेद्य वगैरे मी दाखवला, पाणी वगैरे फिरवलं. छान असं आपलं बघा, घरातलं छोटंसं मंदिर कुळदेवताचं
आणि त्यानंतर मला पोळ्या करायच्या होत्या. तर बघा अशा पद्धतीने पोळ्या वगैरे केल्या. त्यानंतर आता मुलं क्लासवरनं आलेली होती. मुलगी नैवेद्य वगैरे दाखवून आली होती, त्यांना जेवायला दिलं. त्यानंतर आता स्वयंपाक वगैरे केला होता. खूप घर घाण झाले होतं. छान आता झाडून पुसून घेतलं, सर्व घर झाडलं, फरशी वगैरे पुसली, किचन ओटा सर्व स्वच्छ करून घेतला. आणि नंतर आम्ही देखील जेवण वगैरे करून घेतली. आणि बघा आता हा होता छोटा आपला व्लॉग. आणि जर तुम्ही जास्तीत जास्त जर व्हिडिओला सपोर्ट केला तर नक्की मी याच्यापेक्षा पूर्ण म्हणजे रुटीन तुम्हाला मी शेअर करणारच आहे. आणि ही रुटीन मी पूर्ण तुम्हाला शेअर करतच असते. कारण कसं आहे की म्हणजे आपलं कधी कधी व्ह्यूज कमी येतात. कधी कधी असं वाटतं की हा व्हिडिओ आपला जास्त लोकांपर्यंत जात आहे की नाही आहे. आणि जर माझ्याकडून हे काही मिस्टेक होत असेल तर मला कमेंटमध्ये देखील सांगू शकता. तर बघा जेवण वगैरे झाले, सर्व घर किचन वगैरे क्लीन करून घेतलं. आणि आमची बुद्धता अजून जागीच असतं. 11 वाजलो बघू शकता तुम्ही. चला आता झोपतो आणि पूर्ण भेटूया आता उद्या सकाळी. चला आता हा व्हिडिओ येत आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा, म्हणजे आजचा सोमवारचा. काल होतं संकष्टी चतुर्थी, तर मी बघितला नैवेद्याचा ब्लॉग. आणि बघा कालच्या ह्या गुळाच्या पुऱ्या होत्या, त्या छान लागत्या चहासंग खायला. तर बघा ह्याच पुऱ्या मी थोडासा चहा घेतला आणि पुरी वगैरे खाल्ली. आणि आता पुढच्या कामाला सुरुवात करायची होती. तर मुलांना शाळेत जायचं होतं, तर छान त्यांना कांद्याची पात टिफिनसाठी बनवून दिली. एका साईडला कणिक वगैरे मळून घेतली. यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण, मिरची वगैरे छान परतून घेतली आणि मुलांना टिफिनसाठी कांद्याची पात वगैरे बनवून दिली. त्यानंतर आता पुढचा ब्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला आजचा हा छोटा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला छान अशी कांद्याची पात मुलांना टिफिनला दिली आणि पोळ्या बनवून दिल्या. आणि पुढचं आपलं काम तर चालूच असतं. आता खूप बाहेर पाऊस आहे आणि पावसामुळं कुठं जाता सुद्धा येत नाही. तर पुढचं सुद्धा मी तुम्हाला छान छान अशाच पद्धतीने व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर नक्की तुम्ही प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा, जेणेकरून मी तुम्हाला असे म्हणजे याही पेक्षा चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहेत. चला आता छान अशी ही कांद्याची पात इथे आपण 4 ते 5 मिनिटं परतून घेणार आहे आणि शिजून द्यायची आहे. त्यानंतर आता मला मुलगा शाळेत वगैरे गेली होती. त्यानंतर आता पुढचं बघा भांडी वगैरे घासून झाली, धुणं वगैरे सुद्धा झालं. आणि आता कणिक मळून मला पोळ्या वगैरे करायच्या होत्या. बघा एका साईडला